हेदुटणे टीम आपला कंदर पाठवा आणि बारवई टीम चला दोन्ही हे संघाच्या कर्णधारांनी मात्र विनंती करतो की आपण टॉस बॉक्सकडे आपला कर्णधार पाठवायचा आहे. नेक्स्ट मॅच असेल आपली. इथे मात्र क्रॉस द लाईन खेळायला फटका पाहूया त्या दिशेला मात्र चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. एस डी जे इथं पाहिलं गेलं बॅक टू बॅक दुसरा चौकार येतो दीपकच्या बॅटमधून. चांगली सुरुवात पाहायला मिळते. गोलंदाज पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती विराने टीमकडून समीर. अर्धे मात्र ती फळा एक तुझी तर एक माझी इथे दाखवून देत असताना समीर हा गोलंदाज. टू डीजे
दिसते. नक्कीच उघड्या डोळे पहा नीट आणि KTC लाईव्ह आपल्याला दाखवतोय. चला डिसिजन नो येते. हाईट आहे तर फ्री हिट असेल. येणारा चेंडू फ्री हिट. 1+6 म्हणजे 7 धावा याड करायच्या स्कोरर. एकूण धावसंख्या पाहतो आपण 7 धावाच्या मदतीने टोटल पाहतोय. धापलकावरती धावा लागल्यात 26 या अंकावरती. नक्कीच डॉट चेंडू येतोय. फ्री हिटची काही संधी होती परंतु फलंदाजाला ती तो फटका खेळता आला नाही. इथे मात्र पण निर्धाव चेंडूची सांगता होते. धापलक पाहतोय 26 या अंकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर मार्गस्थ असताना चांगला फटका आहे. त्या दिशेला प्रोटेक्शन चेंडू उचलणार. एक धाव कंप्लीट केले गेले. धापलकावरती धावा लागल्यात त्या मात्र 27. अजूनही षटकातले मला वाटतंय की शेवटचा चेंडू 2 चेंडू शिल्लक असतील. एक चालेल चालेल. एक एक चेंडू शिल्लक आहे. तो लिवेल नाही. आणि काय क्षेत्ररक्षक इथं चुकी करतोय. एका धावती समाधान. धावफलक जाऊन पोचले. 2 षटकाच्या मदतीनं आपले 2 षटकाच्या समाप्तीनंतर एका धावच्या मदतीनं धावफलक टोटल पाहतोय 28 या अंकावरती. चला स्पीडअप घ्या पंच. आपण इथं आपण टायमर लावलेला आहे. नेक्स्ट गोलंदाजचं नाव काय. अजय. चला स्पीडअप घ्या. स्पीडअप घ्या. ह्यांचा टॉस झालाय का. बारबोई आणि हेदुटने टॉच विन. आपला निर्णय काय. हेदुटने टीम हाय स्कोअरला बाय असेल. चला स्पीडअप घ्या. चलो 6 चेंडू झालेले आहेत. इथं षटक क्रमांक दुसऱ्या संपुटात आलं. धावफलक जाऊन पोहोचले 28 या धावसंख्यावरती. टोटल पाहतोय आपण. चांगला फटका आहे परंतु पाहूया सीमारेषे बाहेर. षटकार. क्या बात आहे. जबरदस्त फटका. हेमंतच्या बॅटमधून उत्तुंग असा षटकार पाहायला मिळाला. पुन्हा तोच फटका परंतु आता फटका इथं फसलाय. क्षेत्ररक्षक जेच करतोय. फलंदाज हेमंत यांच्या पारीचा अंत होतोय. एस डीजे मास्टर. चला नेक्स्ट फलंदाज लगेच मैदान रवाना व्हायचंय.
हॅलो. चला स्पीडअप घ्या. आणि हेदूतने टीमने मात्र प्रथम टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली. छत्रीसाठी आमंत्रण केले ते मात्र बारवई टीमला. नेक्स्ट यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल बारवई बनाम हेदूतने. एक जबरदस्त लढत. दोन धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक पाहतो या दोन धावेच्या मदतीने टोटल 36 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात. आतापर्यंत 12ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झालाय तो मात्र सारंग टीम. 36 धावा धावफलकावरती. फुलटॉस चेंडू होता परंतु याचा समाचार घेता आला नाही फलंदाजाला. इथे एक लेगबाजच्या स्वरूपामध्ये एक चोरटी धाव इथं जोडली जाईल धावफलकावरती. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. हा डॉट चेंडू येत आहे. मला तर काही शेवटचा चेंडू असेल. चला बारवई टीम आपण तयार राहायचंय. यानंतरचा होणारा सामना आहे. क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आपण बारवई टीम. पंचाचा डिसिजन येतं वाईट. सौर चेंडू घोषित केला इथं दंडित केला. शेवटचा चेंडू प्रतिपतार शिल्लक आहे. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. सुरुवात चांगली आहे. तर हा सुद्धा फटका चांगला आहे. इथं चेंडू थांबणार नाही. वेगात इथं स्पीड जास्त आहे त्या दिशेला वेग आहे मात्र इथं चौकार मिळेल. चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. टोटल पाहतोय 42 अंकावरती. चला सारंग टीम स्पीडअप घ्या आपण.
मी अपील करतेच बरं. पंच तटस्थ पाहिजे. पंचांनी दबावामध्ये येणं गरजेचं नाही आहे. ते मात्र चांगला फटका आहे. कार्पेट लाईनच्या पद्धतीने खेळून काढल्या पण क्षेत्ररक्षण तेवढं चांगलं पाहायला मिळतंय. एका धावते समाधान म्हणावं लागेल. मला तर वाटतं की एका षटकाच्या समाप्तीनंतर टोटल पाहतो धापलकावरती धावा लागल्यात तेव्हा तर विराट टीमची धावसंख्या 12 बिनबाद 12. चला स्पीडअप घ्या. टीम मीटिंग नकोय सारंग. दीपक शेठ आपण वॉर्निंग द्या आपल्या गोलंदाजाला. चला चला ज्या ज्या जी जागा आहे आपण ज्या क्षेत्ररक्षण ज्या दिशेला आहे आपण ते आपण पळून धावत पळा जा. लवकर लावून घ्या क्षेत्ररक्षण. टाइमपास करू नका आपण. विनंती असेल आपल्याला सारंग टीम. आयोजक दोन षटकांचे सामने ठेवत होते परंतु आपण तुम्हाला एक षटक वाढवून दिले. चला स्पीडअप घ्या. टाइमपास करू नका. वेळ कमी आपल्याकडे. नाईट ही नाईटमध्येच हे सामनं होणं गरजेचं आहे. डेला जाण्याची शक्यता नाही पाहिजे. त्या उंचावण्याचा प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट होतोय. थोडीशी पंचांकडे दादमध्ये पंच तटस्थ उमेश भोईर पाहतो आपण. जय गावदेव क्रिकेट संघ सावळे बी यांच्या विद्यमानाने स्पर्धा आयोजित केलेली नाईट शुंगली रजनीचं आयोजन. त्यामध्ये मेन पंचाच्या भूमिकेमध्ये उमेश भोईरला. नक्कीच एकदा तू अपील करणार तर एकदा आम्ही अपील करू. ही असंच काय चित्र पाहायला मिळतंय मैदानामध्ये. एक वेळा फलंदाज अपील करतोय पंचांकडे तर यष्टीरक्षक सुद्धा पंचांकडे अपील करतोय. हे पाहायला गेले क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये हे होत राहतं. पंचांनी मात्र आपला निर्णय योग्य तो देणं गरजेचं आहे. इथं पाहायला गेलं पुढील चेंडूवर मात्र पाहायला मिळेल. अजूनही ओपनिंग फलंदाज मैदानामध्ये क्रीजमध्ये तैनात आहे. पाहू इथं क्षेत्ररक्षक काय त्या दिशेला जेच करणार का. फंबल पाहायला मिळतोय. जेल जमीनला दान झालाय आणि चौकार की काय गेला. चौकार आहे चौकार. पायाने ढकलून दिलाय. किती 16 धाबा धापलकावरती लागल्यात या चौकाराच्या मदतीनं. चला स्पीडअप घ्या स्पीडअप घ्या. टाइमपास करू नका सारंग टीम. आपण लगेच एकत्र येऊ नका. लास्टच्या सामन्याला आपल्याला थोडासा वेळ मिळणं गरजेचं आहे. नंतर शेवटचा सामना 2 षटकाचा असेल. फुलटॉस चेंडू. ओपनर फलंदाज आहे आणि त्याच्या फलंदाजाला ते जीवदान मिळतंय. येणाऱ्या चेंडूवरती नक्कीच महागडी ठरू शकते. चला स्पीडअप घ्या. चला स्पीडअप घ्या सारंग टीम. आपण लगेच एकत्र येत आहे. चला चला या लगेच बाहेर या. बाहेर लवकर फिल्डिंग लावा. आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. नो नाही. दोन धावा की एक धाव पंच. एकच. एक धाव ॲड करायचे. शेवटचा चेंडू प्रदीप्तावर शिल्लक दुसरे षटक मार्गस्थ असताना धावफलक पाहतो. टोटल धावफलकावरती लावा लागल्या त्या विराट टीमची धावसंख्या 18. विकेट नाही गेला अजून परत एकही विकेट गमावला नाही आहे. परंतु 2 षटक समाप्ती होत आलेत. परंतु काय करतात फलंदाज. आता मात्र हा हिट आलाय. मोठा हिट. षटकार.
चला स्पीडअप घ्या. पंच सांगतो आम्ही, तुम्ही फिटिंग लावून घ्या तुमची. पंच त्यांना वॉर्निंग द्या, शेवटचं वॉर्निंग द्या. आता टायमिंग इथं लावत नाही देतोय, वारंवार टीम मीटिंग होते त्यांची. तुम्ही आता त्यांना टायमिंग द्या, शेवटची वॉर्निंग द्या. 24 धावा धापलकावरती लागल्यात. अजून 19 धावांची गरज असेल. 43 धावांचा पाठलाग करत असताना 19 धावाची गरज आहे. येणारे 6 चेंडूमध्ये ओपनिंग जोडी अजूनही विराणे टीमची क्रीजमध्ये तैनात आहे, सुखरूप आहे. त्यामुळे ह्या धावा चेस होऊ शकतात. 3 षटकारांची गरज आहे. चला नेक्स्ट गोलंदाज सारंग टीम कडून समीर. फुलटॉस चेंडू, परंतु फुलटॉस चेंडूला पाहिजे तेवढा समाचार घेता आला नाहीये. आता पाहिले गेले येणारे 5 चेंडूने 3 षटकार कंपल्सरी खेचावं लागतील. 18 धावांची गरज आहे. 5 चेंडू 18 धावांची गरज. तर डॉट चेंडू येतोय. 4 चेंडू 18 धावांची गरज. सामना जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कोणी अजूनही हारलेलं नाहीये. आणि इथं मात्र नशिबाचा चौकार. येणारे 3 चेंडू 12 धाव्यांची, आपल्या किती 14 धावांची ना, 14 धाव्यांची गरज. 3 चेंडू 14. नशिबाचा चौकार आलाय विराट टीमसाठी. मी आयोजकांना विनंती करतो की आपण चेंडू देऊन ठेवायचे पंचांकडे. काय व्हाईटचं चेक करायचे का? ठीक आहे. बॅट्समनचा रिव्ह्यू आहे ना? ओके. बॉल आहे, रिव्ह्यू आपण गमावलाय. लेग स्टंपवरून बॉल जातोय हा. आणि इथे पाहतोय आपण चला चला स्पीडअप करा. 3 चेंडू 14 धावांची गरज. दोन मोठे फटके. त्या फटका आलाय परंतु पाहूया. आणि काय षटकार. हा झेल टिपणं गरजेचं नव्हतं. ह्याला आपण आतमध्ये ढकलणं गरजेचं होतं. मोक्याच्या क्षणाला मात्र हा षटकार आलाय. आणि इथं मॅच बनले विराट टीमसाठी. येणारे 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. 2 चौकार खेचावं लागतील. ह्या चेंडूवरती मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा जरी आल्या तर शेवटच्या चेंडूला मात्र 6 धावा राहतील. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. फुलटॉस चेंडू होता. 7 धाव्यांची गरज. 1 चेंडू 7 धाव्यांची गरज. चला 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 स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या आपण. चला शेवटचा चेंडू आहे. बारबोई टीम आपण आपला प्लेइंग 11 तयार ठेवायचंय. आयोजक आपले चेंडू पंचांकडे द्या. नेक्स्ट मॅच साठी पंचांकडे चेंडू देऊन ठेवा. चेंडू ठेव. चला टाइमपास करू नका. इथं विजय होतोय सारंग टीम. अभिनंदन, हार्डलक विराट टीम. चला सेकंड करून घ्या आपण आणि आपण जा मैदानामध्ये बारबोई टीम.
एका साईडने जर आपण त्याच दुसऱ्या अँगलने गेले तरी चालेल.